नमस्कार. सध्या गाजत असलेली मालिका आनंदी या मालिकेच्या लेटेस्ट भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. आनंदी आता अचानकपणे घरातून गायब झालेली असते. नेमकी आनंदी गेली कुठे याचा विचार घरातले सगळेच करत असतात. आता युगंधरही त्याच्या पद्धतीने आनंदीचा शोध घेत असतो. इकडे आनंदीची बहीण आरती, तिला जेव्हा कळतं की आनंदी घरातून गायब झाली आहे आणि ती आपल्या घरी सुद्धा आली नाही माहेरी, त्यामुळे आरती गावातील रस्त्यांवर आनंदीचा शोध घेत असते. इकडून तिकडे जाणाऱ्या किंवा तिकडून इकडे येणाऱ्या व्यक्तींना आरती विचारत असते की आनंदीला पाहिलं का. पण गावातील प्रत्येक व्यक्ती जो आरतीला भेटलेला असतो तो म्हणत असतो, नाही, आम्ही आनंदीला पाहिलेलं नाही. आणि अशातच आता आरती मनातल्या मनात बोलत असते, आनंदी, अगं आनंदी, कुठे गेलीस तू? आणि अशी न सांगता कुठे कशी जाऊ शकतेस तू? या आधी तर तू असं कधी वागली नाहीस, मग आत्ताच अचानकपणे तुला असं का वागावंसं वाटलं? तू कोणत्या वेगळ्या संकटात तर नाहीयेस ना? असा विचार आता आरतीच्या मनात आलेला असतो. आणि त्याच वेळेला समोरून एक ओळखीचा मुलगा आरतीला भेटतो आणि तो म्हणत असतो, काय ग आरती, इकडे काय करतेस तू? त्यावर आरती म्हणत असते, अरे आपली आनंदी अचानकपणे गायब झालीये, तू तिला कुठे पाहिलंस का? त्यावर तो मुलगा म्हणत असतो, हो हो, माझा मित्र सांगत होता की एका चौकामध्ये एका अंध मुलीला एका गाडीने उडवले म्हणून. हे वाक्य ऐकल्यावर आरती म्हणत असते, काय? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, हो ना. अशातच आरती म्हणत असते, चल मग आपल्याला लवकरच तिथे पोहोचलं पाहिजे. आता आरती आणि तो मुलगा त्या चौकात जायला निघतात. इकडे आपण पाहतोय आता युगंधरने विद्याधरचा थेट गळा धरलेला असतो. विद्याधर म्हणत असतो, ए दादा, काय चाललंय तुझा? तू डिरेक्टली येऊन माझा गळा कसा काय धरू शकतो? त्यावर युगंधर म्हणत असतो, नालायका, खरं खरं सांग, कुठे लपवून ठेवलेस आनंदीला? काय केलंस तिच्या बरोबर? त्यावर विद्याधर म्हणत असतो, दादा, एकच गोष्ट लक्षात ठेव, आतापर्यंत प्रेमाने दादा दादा म्हणतोय तोपर्यंत ठीक आहे, पण माझा गळा धरशील तर तुझ्या गळ्यापर्यंत कधी माझा हात जाईल सांगता येत नाही. हे वाक्य ऐकल्यावर युगंधर म्हणत असतो, अरे देवट्या, सांगतोस की नाही? आणि अशातच युगंधरने आता विद्याधरला एका हाताने उचललेलं असतं आणि बाजूच्या टिपॉयवर जोरात आपटलेलं असतं. विद्याधर आय ग, कमर मोडली ग, असं खोकलत उठतो. त्याच वेळेला मागून शिल्पा आलेली असते. शिल्पा म्हणत असते, युगंधर, काय चाललंय तुझं? कसं वागतोयस तू हे? अरे स्वतःच्या भावाबरोबर असं कोणी वागतं का? त्यावर युगंधर म्हणत असतो, ताई, ताई, तुला चांगलंच माहिती आहे हा विद्याधर किती नालायक आहे. आज तर याची हाडं खिळखिळी करणार आहे मी. हे वाक्य ऐकल्यावर आता विद्याधर म्हणत असतो, ए युगंधर निंबाळकर, एक गोष्ट लक्षात ठेव, असशील तू माझ्यापेक्षा मोठा म्हणून काय तू माझ्या उरावर बसणार आहेस काय? अजिबात खपवून घेणार नाही मी. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, त्या आनंदीला म्या लपवलेलं नाहीये. असं जेव्हा फायनली विद्याधर म्हणतो त्याच वेळेला युगंधरने आता विद्याधरला धमकी दिलेली असते. तू म्हणतोयस की तू लपवली नाहीयेस, पण उद्या जाऊन जर मला कळलं या सगळ्या प्रकरणात तुझा हात आहे तर तुझे हात पाय शाबूत राहणार नाही, इतकं लक्षात ठेव. आणि त्यानंतर युगंधर थेट घरातून बाहेर पडलेला असतो. इकडे आपण पाहतोय ज्या चौकात आनंदीचा ऍक्सिडेंट झालेला असतो त्या चौकात आता बरीच गर्दी असते. तिथे विचारपूस केल्यानंतर कळतं की आनंदीला जवळच्याच सिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे. आणि त्यानंतर आरती आणि तो मुलगा सिटी हॉस्पिटलच्या दिशेने रवाना होतात. इकडे आपण पाहतोय आनंदीचे आबा हे आता रस्त्यावरून चालत चालत त्या ठिकाणी जात असतात जिथे युगंधर निंबाळकर असतात. आणि रस्त्याच्याच कडेला युगंधर निंबाळकर उभे असताना तिथे आबा पोचलेले असतात. आबा म्हणत असतात, मालक साहेब, मालक साहेब, काय चाललंय तुमचं? तुमच्या भरोशावरच मी आनंदीला तुमच्याकडे सोपवले होते आणि तुम्हीच आनंदीची साथ शेवटपर्यंत देणार असं स्वतः म्हटलं होतं आणि तुम्हीच तिला अर्ध्यावर सोडताय. आता आबा जे काही बोलत आहेत ते निमूटपणे मालक साहेब म्हणजेच युगंधर निंबाळकर ऐकत आहे.
आणि त्यानंतर शेवटी मालक साहेब म्हणजे युगंधर निंबाळकर म्हणत असतात, आबा आबा शांत व्हा, काळजी करू नका तुम्ही, आनंदीला मी काय बी होऊ देणार नाही. त्यावर आबा म्हणत असतात, हे तर तुम्ही म्हणताय, पण मला सांगा आनंदी आता हाय कुठे? त्यावर मालक साहेब म्हणत असतात, ते मला पण माहित नाहीये, माझी माणसं तिचा शोध घेत आहेत आणि लवकरच आनंदी आपल्याला सापडेल. आणि त्याच वेळेला आपण पाहतोय आता आरतीचा फोन हा मालक साहेबांना आलेला असतो आणि मालक साहेब लगेचच फोन रिसिव्ह करतात. तिकडनं आरती म्हणत असते, मालक साहेब आनंदी सापडली आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट मालक साहेब म्हणत असतात, काय काय बोलतेस तू, हे कुठे सापडली आनंदी? त्यावर आरती म्हणत असते, आता आनंदी सिटी हॉस्पिटलमध्ये आहे. हे वाक्य ऐकल्यावर मालक साहेब म्हणत असतात, काय झालंय तिथे आणि तिला तिथे ऍडमिट केली आहे का? काय ऍडमिट केली आहे? त्यावर आरती म्हणत असते, आपल्या जवळच्या चौकात तिचा ऍक्सिडेंट झाला होता, त्यामुळे तिला आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केली आहे. आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केली आहे हे जेव्हा आबांना कळतं, आबा म्हणत असतात, काय झालंय माझ्या पोरीला? आणि अशातच मालक साहेब म्हणत असतात, काळजी करू नका आबा, चला आपण तत्काळ तिथे जाऊया. त्यानंतर मालक साहेब आणि आबा हॉस्पिटलच्या दिशेने रवाना होतात. इकडे विद्याधर सुद्धा आपल्या परीने आनंदीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो, पण शेवटी विद्याधरला काहीच कळत नाही. इकडे हॉस्पिटलमध्ये मालक साहेब आनंदीजवळ पोहोचतात, पण आनंदी बेशुद्ध अवस्थेत असते. आनंदीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी आता मालक साहेब बोलत असतात, कशी आहे आनंदीची तब्येत? काहीही लागला पैसा पाणी तर अजिबातच काळजी करू नका, पाण्यासारखा पैसा व्हायला तयार आहे मी, असं तसं बोलून आता मालक साहेबांनी डॉक्टरांशी वाक्यत्व केलेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता आनंदी जरा जास्तच क्रिटिकल असल्यामुळे तिची काळजी तिथे असलेल्या सगळ्यांनाच वाटत असते. आता आनंदीचा ऍक्सिडेंट झाला ही बातमी पृथ्वीला कळते आणि पृथ्वी थेट हॉस्पिटलमध्ये जायला निघतो. आणि त्याच वेळेला शिल्पा म्हणत असते, काय रे पृथ्वी, अचानकपणे कुठे निघालास तू, तेही रात्रीचे 4 वाजता? त्यावर पृथ्वी म्हणत असतो, आत्या आलो, आपल्या आनंदीचा ऍक्सिडेंट झालाय. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट शिल्पा म्हणत असते, काय काय म्हणालास तू, आपल्या आनंदीचा? अरे होऊन दे ना तिचा ऍक्सिडेंट, तुला काय फरक पडतोय, तुला तर ती या घरात नको होती ना, मग आता तू कोणत्या दृष्टीने तिकडे चाललायस? त्यावर पृथ्वी म्हणत असतो, खरं तर माणुसकीच्या दृष्टीने मला तिथे जायचं आहे. आणि असं म्हणत पृथ्वी घरातून बाहेर पडलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता आनंदीच्या जवळ बसत मालक साहेब म्हणत असतात, आनंदी आनंदी तुझ्याबरोबर जे काही घडलंय ना त्यास मीच कारणीभूत आहे. मी तुला आत्तापर्यंत कणखर साथ दिली नसेल, म्हणूनच तुला घरातून बाहेर पडावंसं लागलं असेल, पण यापुढे मी तुला अजिबातच कुठे वेगळं सोडणार नाहीये. लवकरच शुद्धीवर ये आनंदी, असं आता मालक साहेब म्हणत असताना तिथे आबा सुद्धा म्हणत असतात, पोरी पोरी ये शुद्धीवर, काय करतेस तू हे, आणि घरातून इतक्या रात्री तू बाहेर का पडलीस? असं सगळं आता ते आबा बोलत असतात. अचानकपणे तिथे आलेल्या पृथ्वीला पाहून मालक साहेबांचा पारा चढलेला असतो. मालक साहेब म्हणत असतात, ए पृथ्वी, तुझी इथे यायची हिंमत कशी झाली? त्यावर पृथ्वी म्हणत असतो, अहो असं काय करताय, आनंदीचा ऍक्सिडेंट झालाय ना, मग तुम्ही सगळे तर तिला पाहायला आलात ना, मग मी आलो तर काय झालं? त्यावर युगंधर निंबाळकर म्हणत असतात, तुझा आणि तिचा काय संबंध? घरी तू तिला लाथाडली होतीस ना, तिला नोकराचा दर्जा दिला होतास ना, घरातून चालतं केलं होतंस तिला. हे सगळं ऐकल्यावर आता पृथ्वी म्हणत असतो, हो केलं होतं मी, पण तुम्ही मला इथे कोणत्या नात्याने अडवताय? त्यावर मालक साहेब म्हणत असतात, ती माझी बायको आहे आणि माझ्या बायकोला कुणी भेटायचं आणि कुणी नाही हे मी स्वतः नवरा म्हणून ठरवणार. तुझं आणि तिचं नातं काय? हे वाक्य ऐकल्यावर पृथ्वी पुरता गोंधळलेला असतो आणि तो स्वतःशी बोलत असतो, खरं बोलतायत युगंधर निंबाळकर, आता मी कोणत्या नात्याने आनंदीला भेटू? त्यावर लगेचच आता पृथ्वी म्हणत असतो, माणुसकीचं नातं काहीतरी असतं की नाही? त्यावर युगंधर निंबाळकर म्हणत असतात, माणुसकी? तू तू माणुसकीची भाषा करतोयस? अरे काय बोलतोयस तू? तुला तरी कळतंय का? अरे माणुसकी जर शिल्लक असती ना तुझ्यात, तर काल आनंदीशी अशा प्रकारे वागला नसतास तू, आणि जर काल अशा प्रकारे तू वागला नसतास ना, तर आनंदी घराबाहेर पडली नसते.
आणि आनंदी घराबाहेर पडली नसती तर तिचा असा रात्री भयानक ऍक्सिडेंट झाला नसता. आणि असा जर भयानक ऍक्सिडेंट झाला नसता तर आपण सगळे आता इथे हॉस्पिटलमध्ये नसतो तिची काळजी करत. तेवढंच आपण पाहतोय आता पृथ्वी म्हणत असतो, मला फक्त तुम्हाला एकच विचारायचं आहे, तुम्ही मला तिला भेटू देणार आहात की नाही. त्यावर युगंधर निंबाळकरने आता पृथ्वीला म्हटलेलं असतं, आधी तुझं तिच्यावरचं नातं सिद्ध कर, नाहीतर चालता हो इथून. त्यावर पृथ्वीला नाईलाजास्तव तिथून जावं लागतं. पृथ्वी घरी आलेला असतो आणि पृथ्वीचा पडलेला चेहरा पाहून समोर विद्याधर म्हणत असतो, काय रे लेका, काय झालंय, कुठे गेला होता थोडा रात्रीचा. आता हा विद्याधर तर दारू ढोसत असतो. पृथ्वी म्हणत असतो, काका काका मला वाटतंय माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. त्यावर विद्याधर म्हणत असतो, चूक चूक आणि तुझ्याकडून, अरे चूक तुझ्याकडून होत नसते, चूक तुझ्या बापाकडून होत असते आणि ती एकदा नाही अनेकदा. हे वाक्य ऐकल्यावर पृथ्वी म्हणत असतो, काका प्लीज बाबांबद्दल काही बोलू नको. त्यावर विद्याधर म्हणत असतो, काय काय बोललास तू, त्या युगंधर निंबाळकर विषयी काही बोलू नको. अरे कालपर्यंत खूप त्याचं नाव घेऊन त्याला कोचत होतास, अचानकपणे बाबा. त्यावर विद्याधरला आता पृथ्वी म्हणत असतो, हो मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मी जे काही वागलो ना काल तसं मी वागायला नको हवं होतं. मला कळून चुकलंय की या सगळ्यामध्ये आनंदीची काहीच चूक नाहीये. त्यावर विद्याधर म्हणत असतो, मग चूक कोणाची वाटते तुला. त्यावर विद्याधरला पृथ्वी म्हणत असतो, चूक मला परिस्थितीची वाटते. त्या परिस्थितीत युगंधर निंबाळकर म्हणजेच बाबांनी जे काही केलं ते कदाचित बरं असावं, चुकीचं नसावं. हे सगळं ऐकल्यावर आता विद्याधर म्हणत असतो, बरं मला सांग नेमकं काय झालंय, ती आनंदी सापडली का. त्यावर पृथ्वी म्हणत असतो, हो आनंदी सापडली, तिचा ऍक्सिडेंट झालाय, ती हॉस्पिटलमध्ये आहे, ती क्रिटिकल आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता विद्याधर मनातल्या मनात बोलत असतो, हीच ती वेळ त्या आनंदीला कायमस्वरूपी संपवायची. आता रात्रीच्या रात्री जाऊन त्या आनंदीला संपवलं तर पुढचं माझं पाऊल योग्यच दिशेने पडेल आणि या युगंधर निंबाळकरला चांगलाच आयुष्यभर झटका लागेल. इकडे आपण पाहतोय आता आनंदी ज्या वॉर्डमध्ये असते त्या वॉर्डमध्ये स्वतः मालक साहेब असतात आणि तिथे आबा म्हणत असतात, मालक साहेब तुम्ही बाहेर जाऊन बसा नाहीतर घरी जा, मी इथे थांबतो, रात्रभर तुम्ही थांबाल तुम्हाला त्रास होईल. त्यावर युगंधर निंबाळकर म्हणत असतात, आबा असं काय बोलताय, माझी बायको इथे हॉस्पिटलमध्ये असताना मी कसं काय घरी थांबू, हवं तर मी बाहेर थांबतो, तुम्ही इथे थांबा. आणि अशातच आबा तिथे थांबलेले असताना हा विद्याधर मागच्या दरवाजाने आत शिरलेला असतो आनंदीला ठार मारण्यासाठी. आणि त्याच वेळेला तिथे आबांनी विद्याधरला पाहिलेलं असतं. आबा म्हणत असतात, विद्याधर तुझा जर आत येण्याचा प्रयत्न असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव, हा आबा तुला इथे कुचकुडून काढेल. हे वाक्य ऐकल्यावर आता मालक साहेब आतमध्ये डोकावून पाहतात की आबा नेमकं कोणाशी बोलतायत. आणि त्याच वेळेला आता आनंदीवर जोरात धावत येणाऱ्या विद्याधरला बाहेरून मालक साहेबांनी पाहिलेलं असतं. आणि लगेचच आता मालक साहेब बाजूला असलेला स्टूल उचलत समोरच धावत येणाऱ्या विद्याधरच्या डोक्यातच घालतात. विद्याधर तिथेच आता रक्तबंबाळ होऊन पडतो. विद्याधर म्हणत असतात, नालायका म्हणजे तूच हा ऍक्सिडेंट घडवून आणण्याचे चान्सेस जास्त आहेत, म्हणूनच तर तू तिला मारण्याचा प्रयत्न करत आहेस. लगेचच आता मालक साहेबांनी पोलिसांना बोलवलेलं असतं. हॉस्पिटलमध्ये उडालेला गोंधळ आणि त्याच वेळेला आलेले पोलीस आणि तिथे रक्तबंबाळ असलेला हा विद्याधर लगेचच तिथल्याच हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करून त्याला तुरुंगात पाठवण्याची सोय करण्यात आलेली असते. आज मालक साहेबांच्या प्रसंगवदानामुळे तिथे आनंदीचा जीव वाचलेला असतो आणि विद्याधरला रक्तबंबाळ करून पोलीस स्टेशनमध्ये रवाना करण्यात आलेला असतं. इथे पृथ्वीला जेव्हा कळतं की हा रात्री घडलेला ऍक्सिडेंट विद्याधरनेच घडवून आणला आहे त्यावेळेला पृथ्वी चवताळतो आणि पृथ्वी मनातल्या मनात म्हणत असतो, म्हणजे आनंदीचं लग्न होत असताना याच नालायक काकाने आनंदीला उचलून आणलं होतं आणि मला जी कथा सांगण्यात आली आहे ती खरी आहे. आणि तिथे आनंदीची नाचक्की होऊ नये, आनंदीच्या आबांना जीव द्यावा लागू नये म्हणून डॅडनी
आनंदीशी लग्न केलं, परिस्थिती हाताळली, याचा तर मी कधी विचारच केला नाही. खरंच बाबा, आय एम सो सॉरी. युगंधर निंबाळकर बोलून बोलून मी आतापर्यंत तुमचा जो काही अपमान केला त्यासाठी मी क्षमा प्रार्थी आहे, असं तसं बोलून पृथ्वी एकटाच तिथे रडत असतो. त्याच वेळेला तिथे मागून आरती येते. आरती म्हणत असते पृथ्वी. त्यावेळेला पृथ्वी लगेचच म्हणत असतो, आरती मला माफ कर. मी माफी तुझ्या बहिणीची म्हणजेच आनंदीची मागायला हवी, पण आता ते शक्य नाहीये, कारण मालक साहेब मला तिथे पोहोचू देणार नाही. आणि अशातच आता आरती म्हणत असते, पृथ्वी जर मनापासून तुला असं वाटत असेल की तू चुकलायस, तर मी तुला सांगते आनंदी तुला माफ करेल, काळजी करू नकोस. तुझं मन मोठं आहे, कारण तू आता स्वतःहून सगळं मान्य करतोयस. हे ऐकल्यावर मात्र आता पृथ्वी म्हणत असतो, खरंच मलाही तू मोठ्या मनाची वाटतेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी या सगळ्यामध्ये चुकलोय आणि याची माफी मागण्यासाठी मी तयार आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता आरती पृथ्वीला आनंदीच्या जवळ नेते. तोपर्यंत आनंदीला शुद्ध आलेले असते आणि आनंदी समोर आलेल्या पृथ्वीला पाहते आणि पृथ्वी हात जोडून उभा राहतो. तो म्हणत असतो, आनंदी, आनंदी, मी तुझी माफी मागतोय, तू मला माफ कर, माझ्याकडनं चूक झाली. त्यावर आनंदी म्हणत असते, पृथ्वी, पृथ्वी, तू माझी माफी मागू नको, तू काही चुकलेलं नाहीयेस. हे वाक्य ऐकल्यावर आता मालक साहेब म्हणत असतात, पाहिलंस पृथ्वी, एवढी मोठी चूक तुझ्याकडनं होऊ नाही, किती मोठ्या मनाची आहे आनंदी. त्यावर पृथ्वी म्हणत असतो, हो, आनंदीचं मन खूप मोठं आहे. मित्रांनो, काय वाटते तुम्हाला, येत्या काळामध्ये या मालिकेमध्ये आपल्याला नवीन असं वेगळं काय पाहायला मिळू शकतं? काय वाटतं तुम्हाला, कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.